नमस्कार, मी ज्ञानदा कदम या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्याचे मुख्यमंत्री 2 महिने उलटले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तरी सुद्धा शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी मुक्कामी का जात नाहीयेत ही बातमी गेले 2 दिवस सातत्याने चर्चेत आहे आणि या चर्चेत आता एंट्री घेतली आहे कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्यांनी। कालपर्यंत लिंबू आणि धागे दोरेपर्यंत मर्यादित असलेली ही चर्चा आता थेट कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांपर्यंत आली। देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर राहायला येण्यावरनं वाद नेमका कसा रंगलाय आपण पाहूया। बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा। सकाळी उठल्या बंडला मारायच्या मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे। मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं। मीडियाच्या बातम्यांमध्ये राहायचं हा एकच विषय या महाबंडलेश्वरांना राहिलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगला गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत आहे। कधी तंत्रमंत्र, कधी लिंबू मिरची तर कधी काळ्या जादूवरनं विरोधकांकडनं शंका कुशंका उपस्थित होत आहेत। तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीये, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीयेत, तुम्हाला कसली भीती वाटते? काळी जादू आहे, मग आता ते खरून पाहणार आहेत, कुठं काय गाडलंय का, या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही। या चर्चेमागचं कारण आहे देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर राहायला जाण्यास विलंब होणं। संजय राऊतांनी या विलंबावरनं वर्षा निवासस्थानावर आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काही गडबड तर केली नाहीये ना, याबद्दल शंका उपस्थित करून वादाला तोंड फोडलंय। हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत, पण ह्या चर्चा आहेत। मुख्यमंत्री पद इतर कोणत्याही नेत्याला मिळू नये यासाठी कृती केल्याची शंकाही संजय राऊत उपस्थित करतात। की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत, आता ही चर्चा आहे। तर संजय राऊतांच्या सगळ्या आरोपांबद्दल एकनाथ शिंदेंनी नो कमेंटची भूमिका घेतली। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा, त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं। वारंवार अंधश्रद्धेबद्दल बोलताय, त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही। संजय राऊतांनी व्यक्त केलेल्या शंकेबद्दल माजी मंत्री छगन भुजबळांना विचारलं असता त्यांना हसूच आवरलं नाही आणि जर वर्षा बंगल्यावर कुणी शिंग पुरली असतील तर ती उकरून काढा असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला। कुठे काढले काढा म्हणा बाहेर, आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते काढायला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार। संजय राऊतांच्या आरोपांबद्दल बोलताना खासदार नरेश म्हस्के आणि सुनील तटकरे यांनी टोले लगावले। सकाळी उठल्या बंडला मारायच्या आणि मीडियाच्या बातम्यांमध्ये राहायचं हा एकच विषय या महाबंडलेश्वरांना राहिलेला आहे, दुसरं काहीच काम नाही आहे। रोज सकाळी उठून काहीतरी सनसनाटी बोलल्याशिवाय दिवसभर संजय राऊत टीव्हीवरती दिसत असल्यामुळे अशा पिढीच्या अनावश्यक टिप्पणी करण्याची त्यांची सवय विधानसभेच्या दारुण पराजयाच्या नंतरची झालेली आहे। मला असं वाटतं त्या पराजयाच्या मानसिकतेतून अजून ते बाहेर आले नसल्यामुळे अशा काहीतरी कल्पक रंजक गोष्टी त्यांना सुचतात। पुरोगामी महाराष्ट्रात आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून होणाऱ्या
उलटसुलट चर्चांवरती अनिसनं ही प्रतिक्रिया दिली आहे. हेही खरं आहे की सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये मनापासून अंधश्रद्धा बाळगणारे आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या पद्धतीनं विश्वास ठेवतात. या पद्धतीच्या अफवा म्हणूया आपण किंवा या पद्धतीच्या बातम्या वारंवार प्रसारित झालेल्या आहेत. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र, त्या पुरोगामी महाराष्ट्राला हे भूषणावं नाही. गेल्या अनेक दशकांपासून राज्यात अंधश्रद्धा विरोधी चळवळ चालवली जाते आणि त्याच चळवळीतनं राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आला. पण ज्या लोकप्रतिनिधींनी हा कायदा अस्तित्वात आणला त्याच लोकप्रतिनिधींकडनं अशा पद्धतीची चर्चा केली जात असल्यानं राजकारण कोणत्या दिशेनं जातंय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता त्यांनी सांगितलं की त्या रेड्याचे शिंग त्या ठिकाणी आहेत. उद्या म्हणेल की त्या ठिकाणी गुप्तधन लपवलेलं आहे. परवा म्हणेल की तिथं भुताटकी आहे. हे सगळं वेडेपणाचे प्रकार फक्त आणि फक्त संजय राऊत करू शकतो. आला अंगावर तर घेतला शिंगावर, ही आमची भूमिका असते. म्हणून आमचे शिंग जे तुम्हाला जाणवलेले आहेत, उठावाच्या टायमाला आम्ही तर शिंग कुठं कुठं आम्ही तुम्हाला टोचलेत येताना त्याचं दुःख त्यांना आता आजही होतंय. संजय राऊतांविषयी अजून कोणी बोललं असतं तर काही त्यात तथ्य आहे असं वाटलं असतं. इकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संजय राऊतवर कारवाई केली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संजय राऊतवर कारवाई केली पाहिजे. राहिला प्रश्न दुसरा, देवेंद्रजींच्या विरुद्ध किती काळ्या जादू केल्या, कुणाची शिंग आणून गाळले, वर्षामध्ये नाही तर कुठेही सागरवर, तरी काही फरक पडत नाही. देवेंद्रजी हे कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही, आम्ही विश्वास ठेवत नाही. आणि ज्या वर्षा निवासस्थानावरनं हा सगळा वाद सुरू आहे ते वर्षा निवासस्थान म्हणजे महाराष्ट्राचं एक प्रकारे सत्ता केंद्र आहे, त्याला विशेष महत्त्व आहे. मात्र असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस हे अद्याप वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी का गेले नाहीत याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. पण आता या सगळ्या चर्चांसंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सविस्तर मत व्यक्त केलंय. तर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया. देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं की आधी परीक्षा आणि नंतर वर्षा, त्यांच्या लेखीची परीक्षा आहे 10वीची. एकनाथ शिंदेनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. पुढे त्यांनी असं म्हटलं, पण त्यापूर्वी तिथे काही छोटी मोठी कामं सुरू होती. रिनोव्हेशनचं काम केलं जातं हे भाजपचे नेते आधीपासून सांगतायत. दरम्यानच्या काळात आपली मुलगी 10वीमध्ये 17 तारखेपासून दिविजाची परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे. तिची परीक्षा झाल्यानंतर आपण लवकरच तिकडे शिफ्ट होऊ असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपण सध्या तरी वर्षा निवासस्थानी गेलेलो नाही. दिविजाची परीक्षा झाली की आम्ही वर्षा निवासस्थानी जाऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान वर्षा बंगल्यासंदर्भात राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय शुभ आणि अशुभ संकेतांची चर्चा रंगू लागली आहे. रामटेक बंगला असो किंवा मंत्रालयातील 602 क्रमांकाचं दालन याविषयी मंत्र्यांच्या मनात अनेकदा धाकधूक पाहायला मिळते. विलासराव देशमुख 1995 साली जेव्हा ते आमदार होते तेव्हाची परिस्थिती काय होती आपण बघूयात. 1999 साली उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे जेव्हा रामटेक बंगल्यामध्ये राहायला गेले त्यानंतर पुन्हा त्यांना आपली सत्ता राखता आली नाही. छगन भुजबळ 1999 साली ते तत्कालीन उपमुख्यमंत्री होते. त्यांचा मुक्काम रामटेक बंगल्यावर होता, पण ते तेलगी घोटाळ्यामुळे अडचणीत आले आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढच्या नेत्याचं नाव एकनाथ खडसे. 2014 साली ते तत्कालीन महसूल मंत्री होते. रामटेकमध्येच त्यांचा निवास होता, पण MIDC भूखंड प्रकरणाचे आरोप त्यांच्यावर झाले आणि मंत्रिपदावरनं त्यांना पायउतार व्हावं लागलं. दीपक केसरकर 2022 साली त्यांनी हाच रामटेक बंगला स्वीकारला, पण यंदाच्या म्हणजे 2024च्या मंत्रिमंडळात त्यांची मंत्रिपदाची संधीच हुकली. आणि अशीच धास्ती 602 क्रमांकाच्या दालनाची सुद्धा आहे. 1999 साली छगन भुजबळांना मंत्रालयातलं 602 क्रमांकाचं दालन मिळालेलं होतं. बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला. तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हे दालन मिळालेलं. या 602 क्रमांकाच्या दालनातनं त्यांनी आपलं काम पाहिलं, पण त्यांच्यावर झाले सिंचन घोटाळ्याचे आरोप. त्यामुळे अजित पवारांना सुद्धा
मंत्रीपद सोडावं लागलं होतं. 2014 साली एकनाथ खडसेंच्या वाट्याला हेच 602 क्रमांकाचं दालन आलं, पण एकनाथ खडसेंवरती सुद्धा MIDC जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आणि त्यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं. आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया. भगवानगडाचे महंत